स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळे तालुक्यातील पुरमेपाडा आर्वी वन क्षेत्रातील गौण खनिजाचे लूट करणाऱ्यावर कारवाई करा, जिल्हा प्रशासनाला निवेदन। धुळे तालुक्यातील पुरमेपाडा आर्वी वन विभागाच्या शिवारात गेल्या अनेक महिन्यांपासून वाळू माफिया, डांबर माफिया, मुरुम, माती, डिझेल, पेट्रोल माफियांनी येथील वन विभाग, तलाठी मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ अर्थात गौण खनिज उत्खनन करण्याचे काम सर्रासपणे सुरू केलेले आहे। दरम्यान यांच्यावर कोणाचा वजाक आहे किंवा नाही असा प्रश्न देखील येथील नागरिकांना निर्माण झालेला आहे। त्यामुळे गौण खनिजाची लूट करणाऱ्या माफियांसह यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा धुळे जिल्हा एकलव्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला असून त्या मागणी संदर्भात आज धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत गौण खनिज माफियांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी एकलव्य संघटनेचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकलव्य संघटनेचा धुळे जिल्हा अध्यक्ष आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना आर्वी आणि पुरमेपाडा परिसरात वन विभागात जे 2 नंबरचे रेती, मुरुम, माती आणि डांबर, पेट्रोल, डिझेलचे जे 2 नंबरचे धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालतात, तिथं फॉरेस्टचे एवढे अधिकारी असून तिथं रेतीचे स्टॉक केले जातात, पेट्रोल डिझेलचे स्टॉक केले जातात आणि दिवसा ढवळ्या तिथं 2 नंबरचे धंदे चालतात, तरी कोणाचं का लक्ष जात नाही। आमच्या लक्षात असं आलं की वन विभाग, महसूल विभागाचे तलाठी, मंडलाधिकारी या संबंधित सर्वांच्या संगमताने ते जोरदार चालू आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी असे आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। त्यांनी 8 दिवसात कारवाई न केल्यास आम्ही रास्ता रोको आंदोलन आर्वी येथे मोठ्या प्रमाणात एकलव्य संघटनेच्या वतीने करणार आहोत।